अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धय परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम्. मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केले आहे. त्यांच्या अज्ञानामुळे ते माझे अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाही. तात्पर्य: देवतांच्या उपासकांना अल्पज्ञ म्हणण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी निर्विशेषवादी लोकांचेही अल्पज्ञ म्हणून वर्णन करण्यात आले आहे. येथे भगवान श्रीकृष्ण आपल्या साकार रूपामध्ये अर्जुनाशी बोलत आहेत, पण तरीही अज्ञानवश निर्विशेषवादी वाद घालतात की परमेश्वर हा अंतिमतः निराकार आहे. श्रील रामानुजाचार्यांच्या परंपरेतील महान भगवत भक्त यमुनाचार्यांनी या संदर्भात 2 सुंदर श्लोक रचले आहे. ते म्हणतात की त्वां शीलरूपचरिते परम प्रकृष्टे सत्त्वेन सात्त्विकतया प्रबलेप्च शास्त्रे प्रख्यात देवपरमार्थविदां मतैश्च नैवासुर प्रकृतय प्रभवन्ति बोधधूम. हे प्रभो, व्यासदेव आणि नारदांसारखे भक्त तुम्हाला पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतात. वेदाध्ययनाद्वारे मनुष्य तुमचे रूप, गुण आणि लीला जाणू शकतो व अशा रीतीने त्याला तुमच्या पुरुषोत्तम भगवान रूपाची अनुभूती होते. परंतु रज आणि तमोगुणामध्ये असणारे असुर आणि अभक्त यांना तुमचे ज्ञान होऊ शकत नाही. तुम्हाला जाणणे त्यांच्यासाठी अशक्य आहे. वेदांत आणि उपनिषदांवर वादविवाद करण्यामध्ये असे अभक्त कितीही निपुण असले तरी ते तुम्हाला जाणू शकत नाही. ब्रह्मसंहितेत सांगण्यात आले आहे की केवळ वेदाध्ययनाद्वारे भगवत ज्ञान होणे शक्य नाही. केवळ भगवंतांच्या कृपेनेच आपण त्यांना जाणू शकतो. म्हणून या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की केवळ देवतांचे उपासकच नव्हे तर कृष्ण भावनेचा लेश मात्रही गंध नसलेले आणि वेदांतावर भाष्य करणारे अभक्तही अल्पबुद्धीच आहेत. आणि अशा अल्पबुद्धींना परमेश्वराच्या साकार रूपाचे ज्ञान होणे शक्य नाही. परमसत्य निराकार असल्याचे ज्यांना वाटते त्यांचे वर्णन अबुद्धय म्हणून करण्यात आले आहे, अर्थात ज्यांना परमसत्याच्या अंतिम स्वरूपाचे ज्ञान नाही. श्रीमद भागवतात सांगण्यात आले आहे की परमसत्याच्या साक्षात्काराच्या प्रारंभी निर्विशेष ब्रह्माची अनुभूती होते, त्यानंतर अंतर्यामी परमात्म्याची आणि सर्वात शेवटी पुरुषोत्तम भगवत स्वरूपाची अनुभूती होते. आजकालचे निर्विशेषवादी तर अधिकच अज्ञानी आहेत, कारण ते निर्विशेषवादाचे आद्य प्रवर्तक शंकराचार्यांचेही अनुसरण करीत नाही. शंकराचार्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम श्री भगवान आहेत. म्हणून निर्विशेषवाद्यांना परमसत्याचे ज्ञान नसल्यामुळे ते श्रीकृष्णांना साधारण देवकी किंवा वासुदेवपुत्र अथवा राजकुमार अथवा महापुरुष असे म्हणतात. भगवद्गीतेमध्ये या गोष्टींची निंदा करण्यात आली आहे. अवजानन्ति मां मूढा मानुषी तनुमाश्रितम. केवळ मूर्खच मला साधारण मनुष्य समजतात. वस्तुतः भक्तिपूर्ण सेवा आणि कृष्ण भावनेचा विकास केल्याशिवाय कोणीही श्रीकृष्णांना जाणू शकत नाही. श्रीमद भागवतातही याला पुष्टी देण्यात आली आहे. अथापि ते देव पदांबुजद्वयं प्रसादले शानुगृहीत एवहि जानाति तत्त्वं भगवन् माहिम्नो न चान्यम एकोपि चिरं विचिन्नव. हे भगवान, जर मनुष्यावर आपल्या चरणकमलांची लेशमात्रही कृपा झाली तरी तो तुमचे महान स्वरूप जाणू शकतो. परंतु अनेकानेक वर्षे वेदाध्ययन करणारे आणि तुम्हाला जाणण्यासाठी तर्कवादाचा आधार घेणारे तुमचे स्वरूप जाणू शकत नाही. केवळ वेदाध्ययनाने किंवा मानसिक तर्कवादाच्या आधारे भगवान श्रीकृष्ण, त्यांचे रूप, गुण किंवा नाम इत्यादी जाणणे शक्य नाही. केवळ भक्तियोगाद्वारेच मनुष्य श्रीकृष्णांना जाणू शकतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप करून जेव्हा मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये युक्त होतो तेव्हाच तो भगवंतांना जाणू शकतो. निर्विशेषवादी अभक्ताला वाटते
की श्रीकृष्णांचा विग्रह हा भौतिक आहे आणि त्यांच्या लीला, त्यांचे रूप इत्यादी सर्व काही मायच आहे. अशा निर्विशेषवाद्यांना मायावादी म्हटले जाते. त्यांना परमसत्याचे ज्ञान नसते. 20व्या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की कामैस्तेस्ते रतज्ञाना प्रपद्यन्तेन्य देवता. कामवासनेने अंध झालेले लोक निरनिराळ्या देवतांना शरण जातात. भगवंतांच्या भगवत धामाव्यतिरिक्त इतर देवदेवतांचे स्वतःचे ग्रहलोक आहेत. 23व्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे देवान देवज्यते यांती मदभक्ता यांती मामपी. देवतांचे उपासक निरनिराळ्या देवलोकांमध्ये जातात आणि भगवान श्रीकृष्णांचे भक्त कृष्णलोकामध्ये जातात. असे स्पष्टपणे सांगण्यात आलेले असतानाही मूर्ख निर्विशेषवादी म्हणतात की भगवंत हे निराकार आहेत आणि ही सर्व रूपे काल्पनिक आहेत. गीतेच्या अध्ययनावरून असे वाटते का की देवता व त्यांचे लोक हे निर्विशेष आहेत? स्पष्टच आहे की देवता किंवा भगवान श्रीकृष्ण कोणीच निर्विशेष नाही. त्या सर्वांना स्वतंत्र अस्तित्व आहे. श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान आहेत. त्यांचे स्वतःचे धाम आहे. देवतांनाही स्वतःचे ग्रहलोक आहेत. त्यामुळे परमसत्य निराकार आहे आणि परमसत्याची रूपे ही काल्पनिक असल्याचे अद्वैतवादांचे मत हे वस्तुस्थितीला अनुसरून नाही. या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की हे रूपे काही काल्पनिक नाहीत. भगवद्गीतेवरून आपण जाणू शकतो की देवतांचे रूप आणि भगवंतांची रूपे ही एकाच वेळी अस्तित्वात असतात आणि भगवान श्रीकृष्ण हे सच्चिदानंद आहेत. वेदही स्पष्टपणे सांगतात की परमसत्य हे आनंदमयोभ्यासात म्हणजेच सर्व गुणसंपन्न आहे आणि गीतेमध्ये भगवंत सांगतात की ते जरी अजन्म असले तरी ते अवतार धारण करतात. हे तथ्य आपण भगवद्गीतेपासून जाणून घेतले पाहिजे. भगवंत हे निराकार कसे असू शकतात हे आपण जाणू शकत नाही. गीतेप्रमाणे तरी निर्विशेष अद्वैतवादांचा सिद्धांत मिथ्या असल्याचे सिद्ध होते. या श्लोकावरून स्पष्ट होते की परमसत्य भगवान श्रीकृष्णांना रूप तसेच व्यक्तित्व दोन्ही आहे. नाहं प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृत मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम्. मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही. माझ्या अंतरंग शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो आणि म्हणून मी अजन्मा आणि अच्युत असल्याचे ते जाणू शकत नाही. तात्पर्य: कोणी असा युक्तिवाद करील की ज्या अर्थी श्रीकृष्ण या पृथ्वीवर उपस्थित होते आणि सर्वांना अदृश्य होते तर मग ते आता सर्वांना प्रकट का होत नाही? परंतु वस्तुतः ते पूर्वी सर्वांसमोर प्रकट झाले नव्हते. जेव्हा श्रीकृष्ण उपस्थित होते तेव्हा मोजक्याच लोकांना ते भगवंत असल्याची जाणीव होती. कौरव सभेत श्रीकृष्णांना सभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केल्यावर जेव्हा शिशुपालाने विरोध केला तेव्हा भीष्मांनी श्रीकृष्णांचे समर्थन केले आणि श्रीकृष्ण हेच स्वतः भगवंत असल्याचे घोषित केले. त्याचप्रमाणे पांडव आणि इतर मोजक्याच लोकांना ते स्वतः भगवंत असल्याचे माहीत होते. परंतु प्रत्येकाला ते भगवंत असल्याचे माहीत नव्हते. श्रीकृष्ण हे अभक्तांना आणि साधारण मनुष्यांना भगवान म्हणून ज्ञान नव्हते. म्हणून भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात की विशुद्ध भक्तांव्यतिरिक्त इतर सर्व मनुष्य त्यांना आपल्याप्रमाणेच साधारण समजतात. ते केवळ आपल्या भक्तांनाच रसराज म्हणून प्रकट होतात, परंतु इतर निर्बुद्ध अभक्तांसाठी ते आपल्या अंतरंगा शक्तीचे आच्छादितच राहतात. श्रीमद भागवतातील कुंती देवीच्या प्रार्थनेमध्ये सांगण्यात आले आहे की भगवंत हे योगमायेच्या पडद्याने आच्छादित असतात आणि म्हणून साधारण मनुष्य त्यांना जाणू शकत नाही. या योगमायारूपी पडद्याबद्दल ईशोपनिषदामध्येही सांगण्यात आले आहे की त्या ठिकाणी भक्त प्रार्थना करतो की हिरण्ययेन पात्रेण सत्यस्मा पिहितं मुखं तत्वं पुषन्न पावृणु सत्यधर्माय दृश्यते. हे प्रभो, तुम्ही सर्वपूर्ण विश्वाचे पालनकर्ते आहात आणि तुमची भक्तिपूर्ण सेवा
हाच सर्वोच्च धर्म आहे. म्हणून मी तुमची प्रार्थना करतो की तुम्ही माझे सुद्धा पालन करा. तुमचे दिव्य रूप योगमायेने आच्छादित आहे. ब्रह्मज्योती म्हणजे तुमच्या अंतरंग शक्तीचे आवरण आहे. तुमचा सच्चिदानंद विग्रह पाहण्यात बाधा असणारे हे देदीप्यमान तेज कृपया दूर करा. भगवंतांचे सच्चिदानंद स्वरूप हे भक्त ब्रह्मज्योतीच्या अंतरंग शक्तीचे आवृत असते आणि यामुळेच अल्पज्ञ निर्विशेषवाद्यांना भगवंतांचे दर्शन होऊ शकत नाही. श्रीमद भागवतातही ब्रह्मदेव अशीच प्रार्थना करतात. हे भगवंत, हे परमात्मन, हे योगेश्वर, तुमची शक्ती आणि तुमच्या लीला यांची गणना या जगतात कोण करू शकेल? तुम्ही आपल्या अंतरंग शक्तीचा नित्य विस्तार करीत आहात आणि म्हणून तुम्हाला कोणीही जाणू शकत नाही. विद्वान, वैज्ञानिक आणि पंडित या भौतिक जगताच्या किंवा इतर लोकांच्या अणुरचनेचेही परीक्षण करू शकतील, परंतु तुम्ही त्यांच्यासमोर जरी उपस्थित झाला तरी ते तुमच्या शक्तीचे अनुमान काढू शकणार नाही. भगवान श्रीकृष्ण हे केवळ अजन्माच नव्हे तर अव्यय किंवा अविनाशीही आहेत. त्यांचे रूप हे सच्चिदानंद आहेत आणि त्यांच्या सर्व शक्ती अविनाशी आहेत. वेदाहम सम्मतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्यानि च भूतानि माम तू वेद न कश्चन. हे अर्जुन, मी पुरुषोत्तम भगवान भूतकाळात घडलेले सर्व काही, वर्तमान काळात घडत असणारे सर्व आणि भविष्य काळात घडणारे सर्व काही जाणतो. मी सर्व जीवांना जाणतो, परंतु मला कोणीही जाणीत नाही. तात्पर्य: या ठिकाणी साकार आणि निराकारवादाचा प्रश्न स्पष्टपणे मांडण्यात आला आहे. मायावाद्यांच्या मताप्रमाणे जर पुरुषोत्तम भगवंतांचे श्रीकृष्ण रूप हे प्राकृत अर्थात माया असते तर त्यांनी साधारण जीवाप्रमाणेच देहांतर केले असते आणि त्यांना आपल्या गतकाळातील जन्माचे पूर्णपणे विस्मरण झाले असते. प्राकृत देहामध्ये बद्ध असलेल्या कोणत्याही मनुष्याला आपल्या पूर्वजन्माची स्मृती होऊ शकत नाही. तो आपल्या भविष्यकाळातील जीवनाबद्दल काही सांगू शकत नाही. केवळ त्याला आपल्या वर्तमान काळातील जीवनाबद्दल काही भाकीत करता येत नाही आणि म्हणून तो भूत, वर्तमान आणि भविष्यातील कोणत्याही घटना जाणू शकत नाही. जोपर्यंत मनुष्य भौतिक विकारातून मुक्त होत नाही तोपर्यंत तो भूत, वर्तमान आणि भविष्य जाणू शकत नाही. भगवान श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात की साधारण मनुष्याला भूत, वर्तमान आणि भविष्याबद्दल काहीच ज्ञान नसते, परंतु ते मात्र पूर्वी घडलेले सर्व काही, वर्तमान काळी घडत असणारे आणि भविष्य काळात घडणारे सर्व काही पूर्णपणे जाणतात. 4थ्या अध्यायात आपण पाहिले आहे की भगवान श्रीकृष्णांना लाखो वर्षांपूर्वी आपण सूर्यदेव विवस्वनाला गीता सांगितल्याचे आठवले. भगवान श्रीकृष्ण सर्व जीवांच्या हृदयात परमात्मा रूपाने स्थित असल्यामुळे ते सर्व जीवांना जाणतात. परंतु श्रीकृष्ण हे जरी पुरुषोत्तम भगवान आणि परमात्मा रूपामध्ये उपस्थित असले तरी अल्पज्ञानी व्यक्तींना निर्विशेष ब्रह्माचा साक्षात्कार झालेला असला तरी श्रीकृष्ण हे परमपुरुष असल्याचा साक्षात्कार होत नाही. निश्चितच भगवान श्रीकृष्णांचे दिव्य शरीर नश्वर नाही. भगवान श्रीकृष्ण हे सूर्याप्रमाणे आहेत आणि माया ही मेघाप्रमाणे आहे. भौतिक जगतात आपण सूर्य, मेघ तसेच नक्षत्रांना आणि ग्रहांना पाहतो. आकाशात या सर्वांना ढग तात्पुरते आच्छादित करतात, परंतु हे आवरण असल्याचे आपल्याला आपल्या मर्यादित दृष्टीमुळे वाटते. पण वास्तविकपणे सूर्य, चंद्र, तारे हे झाकलेले नसतात. त्याचप्रमाणे माया ही भगवंतांना आच्छादित करू शकत नाही. आपल्या अंतरंग शक्तीमुळे ते अल्पज्ञानी मनुष्यांना प्रकट होत नाही. या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे लक्षावधी मनुष्यांपैकी थोडेच लोक या मनुष्य देहात पूर्णत्व प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात आणि अशा हजारो सिद्ध पुरुषांपैकी एखादाच भगवान श्रीकृष्णांना तत्वतः जाणतो. जरी त्याला निर्विशेष ब्रह्माचा किंवा अंतर्यामी परमात्म्याचा साक्षात्कार झाला तरी त्याला कृष्ण भावना भावित झाल्यापासून पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा साक्षात्कार होणे शक्य नाही. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत
सर्वभूतानी सम्मोहम सर्गेयंती परंतप. हे परंतप भारता, इच्छा आणि द्वेष यांपासून उद्भवणाऱ्या द्वंद्वाने मोहित झाल्यामुळे सर्व जीव मोहामध्ये जन्म घेतात. तात्पर्य: शुद्ध ज्ञानमय भगवंतांच्या अधीन असणे ही जीवाची वास्तविक स्वरूप स्थिती आहे. या विशुद्ध ज्ञानापासून दूर होऊन जेव्हा तो मोहित होतो तेव्हा त्याच्यावर मायाशक्तीचे नियंत्रण येते आणि म्हणून तो भगवंतांना जाणू शकत नाही. इच्छा आणि द्वेषरूपी द्वंद्वांमध्ये मायाशक्ती प्रकट होते. इच्छा आणि द्वेषामुळे मनुष्य भगवंतांशी एकरूप होण्याची इच्छा करतो आणि त्यांचा द्वेष करतो. इच्छा आणि द्वेषाने दूषित किंवा मोहित न होणारे शुद्ध भक्त जाणतात की भगवान श्रीकृष्ण हे आपल्या अंतरंगा शक्तीचे अवतीर्ण होतात. परंतु अविद्या आणि द्वंद्वाने मोहित झालेल्या मनुष्यांना वाटते की भगवंतांना प्राकृत शक्तीने निर्माण केले आहे, परंतु हे त्यांचे दुर्भाग्य आहे. असे मनुष्य मान अपमान, सुख दुःख, स्त्री पुरुष, शुभ अशुभ, हर्ष विषाद इत्यादी द्वंद्वात राहतात आणि त्यांना वाटते की ही माझी पत्नी आहे, हे माझे घर आहे, मी या घराचा मालक आहे, मी या स्त्रीचा पती आहे. ही सारी मोहित करणारी द्वंद्वे आहेत. जे द्वंद्वांनी मोहित होतात ते पूर्णपणे मूर्ख असतात आणि म्हणून ते भगवंतांना जाणू शकत नाही. येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्वमोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रता. ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्मे केली आहे आणि ज्यांची पापकर्मे पूर्णपणे नष्ट झाली आहे, ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेकडे युक्त होतात. तात्पर्य: जे दिव्य स्तराप्रत उन्नत होण्यास पात्र आहेत त्यांचा श्लोकामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. पापी, नास्तिक, मूर्ख आणि कपटी व्यक्तींचा इच्छा आणि द्वेषांच्या द्वंद्वातून पार होणे अत्यंत कठीण असते. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये धार्मिक विधिविधानांचे पालन केले आहे, ज्यांनी पूर्णपणे पुण्यकर्म केले आहेत आणि पापकर्मे नष्ट केली आहेत, केवळ तेच भक्तियोग स्वीकारू शकतात आणि क्रमशः भगवंतांच्या विशुद्ध ज्ञानाप्रत उन्नत होऊ शकतात. त्यानंतर क्रमाक्रमाने ते समाधी अवस्थेत भगवंतांवर ध्यान करू शकतात. आध्यात्मिक स्तराप्रत उन्नत होण्याची हीच पद्धती आहे. अशी उन्नती कृष्ण भावनाभावित शुद्ध भक्तांच्या सत्संगामध्ये शक्य होते, कारण महान भक्तांच्या संगामध्ये मनुष्य मोहापासून मुक्त होऊ शकतो. श्रीमद भागवतात सांगण्यात आले आहे की जर खरोखरच मनुष्याला मुक्त व्हावयाचे असेल तर त्याने भक्तांची सेवा करणे अत्यावश्यक आहे. परंतु जो विषयी लोकांचा संग करीत आहे तो प्राकृतिक अंधकारमय प्रदेशाकडे अग्रेसर होत आहे. बद्ध जीवांचा मोहापासून उद्धार करण्याकरिताच सर्व भगवत भक्त या पृथ्वी तलावर भ्रमण करीत असतात. निर्विशेषवाद्यांना माहीत नसते की भगवंतांच्या अधीन असणाऱ्या आपल्या स्वरूपस्थितीचे विस्मरण होणे म्हणजेच परमेश्वराच्या नियमांचे उल्लंघन आहे. जोपर्यंत मनुष्य आपल्या स्वरूपस्थितीमध्ये स्थित होत नाही तोपर्यंत तो भगवंतांना जाणू शकत नाही किंवा दृढ निष्ठेने त्यांच्या दिव्य सेवेमध्ये युक्त होऊ शकत नाही. जरामरण मोक्षाय मामाश्रित्यं यतन्ति ये ते ब्रह्म ताद्विदु कृत्स्म ध्यातं कर्म चाखिलम. जरा मरणातून मुक्त होण्याकरिता प्रयत्न करणारे जे बुद्धिमान मनुष्य आहेत ते माझ्या भक्तीद्वारे माझा आश्रय घेतात. वास्तविकपणे ते ब्रह्म आहेत, कारण त्यांना आध्यात्मिक क्रियांचे संपूर्ण ज्ञान आहे. तात्पर्य: जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी या भौतिक शरीराला पीडा देतात, परंतु आध्यात्मिक देहाला जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी नसते. म्हणून जो आध्यात्मिक देहाची प्राप्ती करतो तो भगवंतांचा एक पार्षद बनतो आणि शाश्वत भक्तियोगामध्ये परायण झाल्यामुळे तो खऱ्या अर्थाने मुक्त होतो. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, असे सांगितले जाते की मनुष्याने आपण ब्रह्म
आत्मा असल्याचे जाणले पाहिजे. या श्लोकात सांगितल्याप्रमाणे जीवनविषयक ही ब्रह्मसंकल्पना भक्तीमध्येही आहे. शुद्ध भक्त हे दिव्य ब्रह्मस्तरावर स्थित असतात आणि दिव्य क्रियांचे त्यांना पूर्ण ज्ञान असते. दिव्य भगवत सेवेमध्ये युक्त झालेले 4 प्रकारचे अशुद्ध भक्त आपापली उद्दिष्टे प्राप्त करतात आणि भगवंतांच्या कृपेने जेव्हा ते पूर्णपणे कृष्ण भावनाभावित होतात तेव्हा त्यांना भगवंतांच्या दिव्य सत्संगापासून आनंद प्राप्त होतो. परंतु जे देवतांची उपासक आहेत त्यांना भगवंतांच्या परमधामाची अधिक प्राप्ती होत नाही. ब्रह्मानुभूती झालेल्या अल्पज्ञ व्यक्तींनाही श्रीकृष्णांच्या परम गोलोक वृंदावन धामाची प्राप्ती होत नाही. जे कृष्ण भावनाभावित कर्म करीत आहेत त्यांनाच केवळ ब्रह्म म्हणता येते, कारण तेच वास्तविकपणे कृष्ण लोकाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा व्यक्तींना कृष्णाबद्दल मुळीच संशय नसतो आणि म्हणून ते वास्तविकपणे ब्रह्म आहेत. केवळ भौतिक बंधनातून मुक्त होण्याकरिता जे भगवंतांच्या अर्चा विग्रहाची आराधना करण्यात परायण झाले आहेत किंवा भगवंतांवर ध्यान करण्यात मग्न झाले आहेत त्यांनासुद्धा भगवंतांनी पुढील अध्यायामध्ये सांगितलेल्या ब्रह्म, अधिभूत इत्यादींचे तात्पर्य कळते. साधिभूतादिदैवम्मा साधियज्ञं च ये विदु प्रयाणकालोऽपि च मा ते विदुर्युक्त चेतस. पूर्णपणे मतपरायण झालेले जे मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात ते मृत्यूसमयीसुद्धा मला जाणू शकतात. तात्पर्य: कृष्ण भावनाभावित कर्म करणारे भगवंतांना पूर्णपणे जाणण्याच्या मार्गापासून कधीच विचलित होत नाही. कृष्ण भावनेच्या दिव्य सान्निध्यात मनुष्य भगवंत हे भौतिक सृष्टीचे संचालक तसेच देवतांचेही नियंत्रक कसे आहेत हे जाणू शकतो. क्रमाक्रमाने अशा दिव्य सहवासामुळे मनुष्याची भगवंतांच्या ठायी दृष्ट निष्ठा निर्माण होते आणि मृत्यूसमयी असा कृष्ण भावनाभावित मनुष्य श्रीकृष्णांना कधीही विसरत नाही. म्हणून साहजिकच तो भगवद्धाम गोलोक वृंदावनात प्रविष्ट होतो. मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावनाभावित कसा होऊ शकतो याचे या 7व्या अध्यायात विशेष रूपाने प्रतिपादन करण्यात आले आहे. कृष्ण भावनेचा प्रारंभ कृष्ण भावनाभावित भक्तांच्या सत्संगामुळे होतो. असा सत्संग आध्यात्मिक असतो आणि त्या योगे मनुष्यांचा भगवंतांशी प्रत्यक्ष संबंध येतो आणि त्यांच्या कृपेने श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान असल्याचे तो जाणू शकतो. त्याच वेळी खऱ्या अर्थाने आपल्या स्वरूपस्थितीचे त्याला ज्ञान होते. तसेच जीवाला श्रीकृष्णांचे विस्मरण होऊन तो कसा प्राकृत क्रियांमध्ये गुंतला जातो हे समजते. सत्संगातील कृष्ण भावनेच्या क्रमिक विकासामुळे जीव जाणू शकतो की श्रीकृष्णांच्या विस्मरणामुळेच आपण प्राकृतिक नियमांनी बद्ध झालो आहे. कृष्ण भावनेची पुनःप्राप्ती करण्याकरिता मनुष्य जीवन म्हणजे एक सुसंधीच आहे आणि भगवंतांची अहेतुकी कृपा प्राप्त करण्याकरिता या संधीचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे हे सुद्धा तो जाणू शकतो. या अध्यायात अनेक विषयांचे निरूपण करण्यात आले आहे. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी व्यक्तींचे तसेच ब्रह्मज्ञान, परमात्म्याचे ज्ञान, जन्म, मृत्यू आणि जरा यातून मुक्तता आणि भगवंतांची आराधना. तरीही वास्तविकपणे ज्याने कृष्ण भावनेत उन्नती केली आहे तो इतर विविध पद्धतींची पर्वा करीत नाही. तो कृष्ण भावनेच्या क्रियांमध्ये रममाण होतो आणि त्या योगे भगवान श्रीकृष्णांचा नित्य दास या आपल्या वास्तविक स्वरूपस्थितीची प्राप्ती करतो. अशा शुद्ध भक्तियुक्त सेवेमध्ये तो श्रीकृष्णांचे गुणगान आणि कीर्तन करण्यामध्ये आनंद प्राप्त करतो. त्याला दृढ विश्वास असते की असे केल्यानेच आपली सर्व उद्दिष्टे सिद्ध होतील. अशा दृढ विश्वालाच दृढ व्रत असे म्हटले जाते आणि भक्तियोग किंवा दिव्य प्रेममयी सेवेचा हाच आरंभ आहे. हाच सर्व शास्त्रांचा निर्णय आहे. भगवद्गीतेचा हा 7वा अध्याय म्हणजे त्या निश्चयात्मक किंवा दृढ विश्वासाचे सार आहे. या प्रकारे भगवद्गीतेच्या भगवज्ञान या 7व्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.